चला आता मी इथं आवरत आहे. सकाळी उठलेली मला ते गणपतीचं डेकोरेशन आवरायचं होतं. तर ते काल मला थोडं म्हणजे आईनं गणपती उठवायच्या दिवशी मला अडचण असल्यामुळे मी काही तिकडे गेली नाही. मग आता गणपती वगैरे उठवून ठेवलेलं आहे. म्हटलं चला आता हे आवरून घेते. तर मग मी आता हे आवरायला लागलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता, लायटिंग वगैरे सर्व जमा करून ठेवत आहे मी. माहिती ना, आणि काही गोष्टी अशा आहे की त्या आपल्यालाच सर्व कवर करावं लागतात कोणाला. आणि हे सोपं नाही आहे एवढं की व्हिडिओला लावायचं, करायचं, स्टँड करायचं, एडिट करायचं. तुम्ही एकदाच, मला तर खरंच असं अवघड वाटतं की एडिटिंगमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ ॲड करणं एकदम सोपं आहे किंवा इझी काम आहे. नाही, तुम्ही कोणी पण असो, आता जे पण कोणी व्हिडिओ बनवत असेल, जे कोणी असं व्हिडिओ एडिटिंग करून पोस्ट करत असेल, त्याच्या मागची मेहनत त्यालाच माहिती की काय काय करावं लागतं. एडिटिंगमध्ये एखादं जरी काही चुकलं की लगेच त्या व्हिडिओचा रीच डाऊन होऊन जातो. मला तरी वाटतं की सगळ्यांना वाटतं की काय नुसतं व्हिडिओ लावून देता, नंतर नुसतं पोस्ट करता, त्याच्यात किती सोपं आहे. पण ज्यावेळेस स्वतः कोणी करायला लागतं ना, त्यावेळेस कळतं. तुम्ही आपण कोणतंही काम करा, कोणतेही जेवढं सोपं दिसतं ना, ते तेवढं सोपं नाही राहत. त्याच्यामागं भरपूर काही हे कष्ट राहतात, माहिती का. त्यात पण काही प्रतिसाद नाही म्हटल्यावर त्या व्यक्तीला किती वाईट वाटतं. व्ह्यूज नाही आहे, काही नाही आहे, का बरं असा प्रॉब्लेम होत असेल, त्या व्यक्तीची मनाची व्यथा त्यालाच माहिती, बरोबर आहे. आपण एवढी मेहनत करतो किंवा व्हिडिओ लावतो, व्हिडिओ शूट करतो, कधी कधी नेटवर्क एवढा इश्यू देतो, बघायचं काम नाही. तर ते तुम्ही बघू शकता, मी ते गणपती डेकोरेशन आवरून ठेवत आहे. कारण की त्या दिवशी आवरायचं होतं, पण त्या दिवशी प्रॉब्लेम असल्यामुळं मी काही तिकडे गेली नाही. म्हटलं आता गणपती वगैरे उठलेले आहे, पूर्वीचे पप्पांनी गणपती उचलून ठेवलेलं आहे. तर आता म्हटलं चला मी बाकीचे आवरून घेते. जे काही गणपतीचं डेकोरेशन आहे, माळ वगैरे, कागद जे काही आहे ते सर्व मी काढून ठेवून देणार आहे. परत ते पुढच्या वर्षी लावायला काम येणार आहे आपल्याला. तर तुम्हाला नेमकं काय वाटतं या व्हिडिओ एडिटिंगच्या मागे, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आणि खरंच म्हणजे मी हे माझ्या मनातलं जे मला मनात येते मी ते तुम्हाला व्यक्त करते आहे. खरंच सोपं नाही आहे व्हिडिओ एडिटिंग करणं, पोस्ट केल्यावर त्याला प्रतिसाद तर आलाच पाहिजे, काही असो. तर मी ते सर्व गणपतीचं डेकोरेशन सामान एका साईडला भरून ठेवत आहे. तरी ते भरपूर काही असं सांगायचं, पण आता काय करणार, जे ते व्यवस्थित आहे. मी इथं मशीन वगैरे आता भरपूरच हे झालं होतं, म्हटलं ते मशीनलाही थोडंफार चालू करेन मी. इथे मी टेबल आणलेला आहे रेड कलरचा, तर त्याला मला पडदा करायचा आहे की कपडे ठेवायला जागाच नाही. हे पासबुक माझं त्या दिवशी गॅस टाकी आली होती ना, तर गॅस टाकी घ्यायची होती. तर पिल्लूच्या पप्पांनी कॉल केला मला की पासबुक बघून ठेव. नेमकं मी त्या दिवशी दाखवते, मी त्याचा व्हिडिओ पण शूट केलेला आहे, सांगेल तुम्हाला. पण बरं झालं आज सापडलं ते फायनली. ते कुठे इथे होतं, मी गणपतीचं डेकोरेशन केलं ना, एक खाली साईडला चाळणी होती, त्या चाळणीत एक कागद होते 2-3, त्यात पासबुक होतं, आणि वरून चिप्सची बॅगमध्ये मी चिप्स काढून ठेवले होते, ते होतं. तर मग मी आवरायला लागली तर लगेच मला सापडलं. तेवढा आनंद झाला, म्हटलं बापरे. परत एक कागद करायला ना खूप कुटाणे आहे, माहिती का. प्रत्येक तर माणसाला वेळ नाही आहे. ते उठले की ड्युटी, उठले की ड्युटी, उठले की ड्युटी, उठले की ड्युटी. तर मला असं टेन्शन आलं होतं. म्हटलं बापरे, पासबुक लवकर भेटलं तर ठीक, नाही तर प्रॉब्लेम. पण बरं झालं मी आता आवरायला लागलेली होती. तर तुम्हाला ना माझ्या घरात एक चेंज पण दिसणार आहे. तर तुम्हाला तो चेंजेस कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मी आता इथे सर्व कचरा वगैरे झाडून लावलेला आहे. आणि एवढी कचकच लागते ना पायाला, काय सांगू. किती झाडलं काय केलं की लगेच त्याच्या सुपली वर कचरा घरातून निघतो. कसं काय निघतो काय माहिती.
नुसतं कचकच लागते चालायला लागली की असं लगेच नको, चालूच नको असं वाटते. पण नाही चालल्यानं, नाही काम केल्यानं होणार आहे का? आणि पडून राहिलं, काही राहिलं, कसंही हे केलं तर ते आपल्यालाच करायचं आहे. काय सांगू, मला काहीच नाही समजत आहे. पण मी जेवढं मला कळतं आहे किंवा माझ्या मॅममध्ये येते तेवढं मी तुम्हाला व्यक्त करत आहे. तुम्हाला काय वाटतं एडिटिंगवर? नक्की मला कमेंट करून सांगा. काय माहिती तुम्ही करणार का नाही करणार कमेंट. मला असं वाटतं मी असं निगेटिव्ह व्हिडिओ टाकून किंवा तुम्हाला ते बघून तुमची मानसिकता खराब नको व्हायला, म्हणून मी असे ब्लॉग नाही शेअर करत. मला जे मी डेली रुटीनमध्ये माझं जे काय असतं